हॅलो एव्हरीवन. लास्ट क्लासमध्ये आपण इव्होल्युशन आणि एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन हा टॉपिक केला होता. राईट, टुडेज क्लासमध्ये आता राहिलेले जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्यामधला एक इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे, आता डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन काय इम्पॉर्टंट आहे ते बघूया. कारण बघा, डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन 2023मध्ये 3 मार्क्ससाठी विचारलेला क्वेश्चन आहे आणि इव्हन 2022मध्ये पण एक क्वेश्चन विचारला होता, तो म्हणजे राईट द ऑब्जेक्शन रेज अगेन्स्ट डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. हा पण क्वेश्चन 3 मार्क्ससाठी विचारलेला होता. म्हणजे हे दोन्ही क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे आणि इवन डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट टॉपिक बनतो आपल्यासाठी. म्हणून आपण डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन काय आहे हे समजून घेऊया. आता डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन करण्यासाठी एक 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. तर तुम्हाला एक्झाममध्ये ते 3 इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचं आणि त्यालाच इलॅबोरेट करून लिहायचं आहे. सो फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा, पहिला आहे ओव्हर प्रोडक्शन, दुसरा आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आणि तिसरा आहे सर्वायवल ऑफ दी फिटेस्ट. आता 1 बाय 1 हे टॉपिक काय आहे ते समजून घेऊया आपण. ओव्हर प्रोडक्शन म्हणजे काय होतं की काही ऑर्गॅनिझम असे असतात, इवन सर्वच ऑर्गॅनिझम्स सुरुवातीला काय करतात, खूप सारे ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस करतात, म्हणजे प्रोडक्शन खूप जास्त प्रमाणात करतात. म्हणजे जेवढे सर्वाईव्ह होईल त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे इवन इन शॉर्ट आपण सांगितलं तर खूप जास्त प्रमाणात प्रोडक्शन करतात. प्रोडक्शन झाल्यानंतर आता जे पण त्यांचे ऑफस्प्रिंग असतात यांच्यामध्ये काय होतं, एक्झिस्टन्ससाठी स्ट्रगल चालू होतं, म्हणजे कॉम्पिटिशन चालू होतं. आता हे का होतं, कारण आपल्याला माहिती आहे जे रिसोर्सेस असतात लाईक फूड, वॉटर आणि शेल्टर हे सगळे लिमिटेड असतात आणि मग हे लिमिटेड असल्यामुळं जे पण ऑर्गॅनिझम्स जन्माला आलेले त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू होतं. ओके, आता कॉम्पिटिशन चालू झाल्यानंतर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे थर्ड पॉईंट काय सांगतो की ऑर्गॅनिझम विच शो मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. फक्त तेच जे ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यामध्ये काही मॉडिफिकेशन होतं तेच फिट होतात आणि तेच फिट असतात सर्वायवलसाठी, आणि बाकीचे जेवढे पण ऑर्गॅनिझम्स आहे ज्यांच्यामध्ये काही मॉडिफिकेशन होत नाही ते सर्व ऑर्गॅनिझम्स पेरिश होतात, म्हणजे डाय होतात. ठीक आहे, सिम्पल आहे. 3 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत डार्विन्स थेरीमध्ये. पहिलं असतं ओव्हर प्रोडक्शन, ज्याच्यामध्ये खूप ऑर्गॅनिझम्स खूप साऱ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन करतात. प्रोडक्शन केल्यानंतर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू होतं आणि कॉम्पिटिशन झाल्यानंतर तेच ऑर्गॅनिझम्स सर्वाईव्ह करतात जे फिट आहेत, ज्यांच्यामध्ये काही मॉडिफिकेशन होतं, आणि तेच ऑर्गॅनिझम्स टिकतात आणि बाकीचे सगळे पेरिश होतात. आता त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो म्हणजे नेचर सिलेक्ट्स ओनली दोज ऑर्गॅनिझम्स विच आर फिट टू लिव्ह. म्हणजे नेचर पण काय करत असतं, असेच ऑर्गॅनिझम सिलेक्ट करतं जे फिट आहेत इथं राहण्यासाठी. आता हे एक्सप्लेन करण्यासाठी एक सिम्पल एक्झाम्पल देतो. एक झाड आहे आणि या झाडावरती 2 टाईपचे इन्सेक्ट्स आहेत. एक आहे ग्रीन इन्सेक्ट आणि दुसरा आहे रेड इन्सेक्ट. आता बेसिकली झाडाची जी पानं वगैरे आहे, लीव्स वगैरे आहे, हे ग्रीन असतात, त्यामुळे जनरली ग्रीन इन्सेक्ट दिसून येत नाही. आता यांना खाणारा एक बर्ड, तो म्हणजे क्रो जेव्हा या इन्सेक्टला खायला येईल तेव्हा ऑब्व्हियसली त्याला जे ग्रीन इन्सेक्ट्स आहेत ते लवकर दिसून येणार नाही, आणि त्याला कोण दिसतील तर फक्त रेडवाले इन्सेक्ट दिसतील, आणि जेणेकरून तो काय करेल, रेडवाले इन्सेक्ट्सला खाईल. ओव्हर द टाईम काय होईल, जे रेडवाले इन्सेक्ट्स आहेत यांचं प्रोडक्शन खूप कमी होईल आणि ओव्हर द पिरियड रेडवाले जे पण इन्सेक्ट्स आहेत ते पेरिश होऊन जातील, संपून जातील. म्हणजेच काय झालं, नेचरनी काय सिलेक्ट केलं, असं इन्सेक्ट सिलेक्ट केला ज्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन, ज्याच्यामध्ये चेंज कलरचं मॉडिफिकेशन होतं. जसं ज्याने मॉडिफिकेशन ॲक्सेप्ट केलं तोच फिट झाला राहण्यासाठी आणि तोच सर्वाईव्ह झाला आणि बाकीचे सगळे पेरिश झाले. सिम्पल. अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक जिराफचं एक एक्झाम्पल देईल. जिराफमध्ये जसं की डार्विन आहे, तर डार्विन सांगतो की 2 टाईपचे जिराफ्स होते, कारण त्यांच्यामध्ये व्हेरिएशन होतं, एक छोटे जिराफ आणि एक मोठे जिराफ. आता ज्यावेळेस यांना जिराफला खाण्याची वेळ येते तेव्हा त्याचं जे खाद्य आहे ते वरती असतं, आणि ते खाण्यासाठी जे ऑलरेडीच जे मोठे जिराफ होते तर त्यांना ते खाता येत होतं, पण जे छोटे जिराफ्स आहे तर त्यांना त्यांचं जे खाद्य होतं ते खाता आलं नाही, आणि ओव्हर द पिरियड काय झालं, मग त्यांचं पॉप्युलेशन कमी होत गेलं आणि ओव्हर द पिरियड ते पेरिश झाले. आणि म्हणूनच आता जे जिराफ आपल्याला दिसतात ते मोठेवाले जिराफ, म्हणजे ज्यांची मान मोठी आहे असेच जिराफ्स आपल्याला दिसतात. तर हे 2 एक्झाम्पल तुम्हाला कळले असेल, जे हे सांगतं की नेचर काय करतं, सिलेक्ट करतात तेच ऑर्गॅनिझम सिलेक्ट करतात जे फिट आहे इथं राहण्यासाठी. ओके, आता एका एक्झाममध्ये फक्त डार्विन्स थेरी काय हे विचारलं होतं, त्याचे 3 पॉईंट सगळ्यांना लक्षामध्ये राहतील. नंतर अजून एक याच्यामध्ये सब पॉईंट येतो, म्हणजे मग ऑब्जेक्शन
तर डार्विनचं जे पण थेरी होते याचे काय ऑब्जेक्शन होते, आता याला लक्षामध्ये ठेवण्यासाठी एक सिम्पल ट्रिक आहे, ते म्हणजे निमॉनिक्स आहे. त्याला ते काय लक्षात ठेवायचं, FMC. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, FMC. F म्हणजे काय, फॅक्टर, M म्हणजे काय, मॉडिफिकेशन, आणि C म्हणजे काय, चेंज. तर आता 3 इम्पॉर्टंट ऑब्जेक्शन्स होते डार्विन्स थेरीचे. तर कुठले ऑब्जेक्शन आहे पहिलं बघूया. पहिलं ऑब्जेक्शन हे होतं की फक्त नॅचरल सिलेक्शन हा एकच फॅक्टर नाही, इट्स नॉट द ओनली फॅक्टर, दे कॅन बी अनदर फॅक्टर्स टू. म्हणजे बाकीचे पण काही फॅक्टर असू शकतात, फक्त नॅचरल सिलेक्शननी एव्होल्युशन होतं, इट्स नॉट ओनली फॅक्टर. नंतर काय होतं की जे डार्विनची थेरी होती ती कुठले युजफुल आणि कुठले युजलेस मॉडिफिकेशन असतात यांच्याबद्दल काही एक्सप्लेनेशन आपल्याला देत नाही. नो एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. आता ज्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होईल तोच फिट राहील सर्वाइव्ह करण्यासाठी, पण एक्झॅक्टली कुठलं मॉडिफिकेशन युजफुल आहे, कुठलं युजफुल नाही आहे, याच्याबद्दल डार्विननं काही एक्सप्लेनेशन दिलं नाही. थर्ड वन इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो अँड अब्रप्ट चेंजेस. आता स्लो अँड अब्रप्ट चेंजेस, अब्रप्ट म्हणजे सडन काही चेंजेस होतात. आता काही ॲनिमल्समध्ये, काही ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला दिसतं की जे इव्होल्युशन आहे ते स्लो होतं आहे, म्हणजे जे चेंजेस होतात ते त्यांच्यामध्ये ते स्लो आहेत. पण काही ऑर्गॅनिझममध्ये असं पण दिसतं की सडन चेंजेस झालेले आहेत काही ऑर्गॅनिझम्समध्ये. मग याच्याबद्दल डार्विननं काही एक्सप्लेनेशन केलं नाही, कारण डार्विनचं म्हणणं असं होतं की जे पण इव्होल्युशनमध्ये होते ते एकदम स्लो चेंजेस होतात, ते फॉर ऑल ऑर्गॅनिझम्स. पण काही ऑर्गॅनिझम असे पण आहे ज्यांच्यामध्ये काही अब्रप्ट चेंजेस होतात, तर हे एक्सप्लेन डार्विनने केलं नाही. असे 3 इम्पॉर्टंट ऑब्जेक्शन्स आहे डार्विन्स थेरीचे, जे एका एक्झाममध्ये विचारले पण आहे. लक्षामध्ये कसं ठेवायचं आहे, FMC. F म्हणजे फॅक्टर, M म्हणजे मॉडिफिकेशन, आणि C म्हणजे चेंज. फाईन. आय होप हा सिम्पल डार्विन्सचा थेरी, सिम्पल पण खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक तुम्हाला कळाला असेल, समजलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.